नमस्कार मित्रांनो, कृष्णा जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। नोकरी संदर्भातला हा व्हिडिओ आहे। बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, त्यामध्ये नवीन एक अपडेट आलेले आहे। त्या संदर्भातला हा GR तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, प्रत्येक खाजगी कंपनीमध्ये नोकर भरती करणार आहे महाराष्ट्र शासनातर्फे, त्या संदर्भातला हा GR आहे। बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत अतिरिक्त सूचना आहे। आता बघा, हा GR आहे दिनांक 16 सप्टेंबर 2024चा। सुरुवातीला आपण एकदा प्रस्तावना बघूया। बघा, प्रस्तावना काय आहे तर राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळण्याची क्षमता वाढवण्याकरता संदर्भाधीन 9/7/2024च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। बघा, आपलं कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार तरुणांना मिळण्यासाठीची योजना आहे। बघा, सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन 9/9/2024च्या शासन निर्णयाद्वारे अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत। प्रस्तावना आता बघूया आपण GR काय आहे। शासन शुद्धीपत्रक बघा, संदर्भाधीन 9/9/2024च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 6 येथील प्रथम परिच्छेद वगळण्यात येत असून त्याऐवजी पुढील परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे। बघा, उद्योग आधार, उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमातील MSME आस्थापनांना खालील प्रमाणात उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करण्यात येणार आहेत। बघा, ज्यांच्याकडे उद्योग आधार आहे, ज्यांच्याकडे उद्यम आहे, त्या अशा कंपन्यांना कार्य प्रशिक्षणासाठी नोकरी देणं बंधनकारक केलेलं आहे। आता आपण बघूया की किती कामगार घ्यायचे आहेत किंवा कार्य प्रशिक्षणार्थी घ्यायचे आहेत, त्या संदर्भातलं आपण बघूयात। बघा, आता यामध्ये बघा, उद्योग उद्यम ज्यांच्याकडे नोंदणीकृत MSME आस्थापनातील कार्यरत मनुष्यबळाची संख्या समजा 10 तिथं ऑलरेडी कामगार असतील तर आपल्याला त्यातला एक कामगार म्हणजे एक कामगारांची भर करायची आहे तिथं कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून, म्हणजे टोटल कामगार 11 होणार आहेत। म्हणजे एक संधी आपल्याला तिथं आहे। समजा 11 ते 20 पर्यंत ऑलरेडी त्यांच्याकडे कामगार असतील तर 2 कार्य प्रशिक्षणार्थी घ्यायचे आहेत, म्हणजे त्यासाठीची परवानगी आहे। आता बघा, खाली दिले उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत MSME आस्थापनातील कार्यरत मनुष्यबळाची संख्या 20 पेक्षा अधिक आहे। तर बघा, उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग व सेवा क्षेत्रातील आस्थापनांना त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाच्या अनुक्रमे 10% व 20% उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येतील। म्हणजे बघा, यामध्ये की 20 पेक्षा जास्त ऑलरेडी कामगार त्यांच्याकडे असतील तर त्या 10% घ्यायचे आहेत कार्य प्रशिक्षणार्थी किंवा व 20% उमेदवार घ्यायचे आहेत। हे आता तुम्हाला मी डिटेल सांगितले। बघा, वरील सुधारणेनुसार उमेदवार रुजू करण्यापूर्वी संबंधित आस्थापनात होत असलेल्या कामकाजाशी संबंधित शैक्षणिक अर्हता, कौशल्य रुजू होणाऱ्या उमेदवाराकडे आहे किंवा नाही याची खातरजमा संबंधित सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी करून त्यास मान्यता द्यावी। तदनंतरच उमेदवारांना संबंधित आस्थापनेत रुजू करून घ्यावे। बघा, महत्त्वाचं शिक्षण काय झाले त्याच्यावरती जॉब आहेत, प्लस आपल्याकडं कौशल्य आहे का, हे सगळी पडताळणी करूनच आपल्याला जॉब भेटणार आहे। दुसरा मुद्दा बघा, DPIIT यांच्याकडे नोंदणीकृत स्टार्टअप्स क्षेत्रातील आस्थापनांना कार्य प्रशिक्षणासाठी उमेदवार रुजू करून घेण्याबाबतची तरतूद कायम राहील। हा आता नवीन आलेला शासन निर्णय तुम्हाला मी सांगितला आहे, पण तुम्हाला समजा शासन निर्णय परत एकदा बघायचा असेल तर वेबसाईट पण दिलेली आहे। बघा, सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। त्याचा सांकेतिक नंबर पण दिलेला आहे। तुम्ही जर त्यामध्ये नंबर टाकला की तुम्हाला सर्च करून मिळेल तुम्हाला हा GR। तर बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला मी सांगितलेला आहे, पूर्ण माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। अशा प्रकारचे आपण योजना आणि जॉब संदर्भातले GR आपण तुम्हाला सांगत असतो। धन्यवाद।